नमस्कार, मी स्नेहा परब. आज आपण ह्या कच्च्या केळ्यांची भजी कशी बनवायची ते बघूया. ही कच्ची 2 केळी घेतलीत मी इथे. त्यानंतर बेसन पीठ घेतलंय मी इथे लागेल तेवढं. मीठ, ओवा, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर लाल तिखट म्हणजे मालवणी मसाला, ह्या 2-4 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी ही सुकलेली कोथिंबीर आहे, ती मी त्या बॅटरमध्ये टाकणार आहे. आणि पाणी बॅटर भिजवायला लागणार आहे. आधी आपण या केळ्यांच्या साली काढून घेणार आहोत आणि बारीक गोल चकत्या आपण करणार आहोत. त्याच्या छान लागतात त्या. मी आता देठ काढते. हा देठ काढून झाल्यानंतर यात आपण आता साली काढून घेऊया. भजी पण याची भरपूर होतात. लांब चकत्या पण काढू शकता याच्या, किंवा गोल गोल मस्त वाटतात पण बारीक. तुम्हाला दोन्ही दाखवणार आहे, लांबट आणि गोल. पूर्ण साल काढून झालंय याचं. आपण आता ह्याच्या गोल चकत्या करून घेऊया. सोलून झाल्यानंतर आपण हे पाण्यामध्ये ठेवणार आहोत, कारण का हे काळी पडतात नाही तर राबतात ती केळी. तर आपण चकत्या केल्यानंतर सुद्धा त्या पाण्यातच ठेवणार आहोत. आता मी याच्या सर्व बारीक चकत्या करून घेते. आपण आता ह्या केळ्यांचे असे काप करून घेतलेत, काही गोल केलेत, काही लांबट केलेत, दोन्ही आपण करणार आहोत. आता मी इथे प्लेटमध्ये सर्व काढून घेणार आहे. हे पाण्यात ठेवलेत कारण राबतात ते लगेच, नाही तर. असे पातळ करून घेतले, लवकर शिजतील ते. मग आता आपण याला मीठ, मसाला आणि आलं लसूण पेस्ट लावून घेऊया. त्या केळ्यांना पण थोडी चव येईल मग. आणि हे एका केळ्याची भरपूर भजी होतात. मोठी केळी असतील तर काप छान होतात त्याचे करायला. यात थोडंसं मीठ घालणार आहे, चव जेवढं लागेल या चकत्यांना तेवढं. थोडा मसाला, थोडी तिखट असतील तर छान लागतात ही. मीठ, मसाला आणि थोडा आलं लसूण पेस्ट ही थोडी आहे, ती मी ह्याच्यामध्ये टाकणार बॅटरमध्ये. बॅटरला मग छान चव येते त्याच्यामुळे. आणि मी इथे खायचा सोडा टाकणार नाहीये, कारण सोड्यामुळे ना तेल जास्त खेचलं जातं त्याच्यामुळे. त्यामुळे मी त्यात सोडा टाकणार नाही या बॅटरमध्ये. तेलकट तेलकट लागतात ती भजी, मग खायला पण बरी नाही वाटत. तर छान लावून घ्यायचं आणि 10 मिनिटंही ठेवून द्यायची तशीच. केळ्याची जी भजी खातो त्यावेळेला त्या चकत्यांना पण छान मीठ, मसाला आणि आलं लसूण लागते, त्यामुळे ते जरा जास्त चवीला छान लागतात. मीठ मसाला लावून झालाय आपला. 10 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि बॅटर तयार करायला घेऊया. आता मी या इथे बेसन घेतलं. बेसन तुमच्या आवडी किती घ्यायचं ते अंदाजाने घेणार आहोत. आणि मी यात आधी मीठ नाही घालणार आहे, आधी मी थोडं हे भिजवून घेणार आहे. कारण बॅटरमध्ये मीठ आणि मसाला ते बॅटर भिजवल्यानंतर आपल्याला अंदाज येईल किती घालायचं. तो या बॅटरमध्ये आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं घालून घ्यायचं आधी. त्यानंतर मी हा थोडा ओवा घेतलाय. हा हातावर असा मळून घ्यायचा आहे आपल्याला, तो चिरडून असा क्रश करून जरा, मग त्याचा वास छान येतो. आपल्या बटाट्यांच्या भज्यांसाठी जसं आपण बॅटर बनवतो तसंच बनवायचं आहे. गुटळ्या होता का म्हणून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर करायचं आहे ते. आता मी यामध्ये आलं आणि लसूण वाटून घेतलेली मिक्सरमधून ती थोडी घालणार आहे. थोडासा मसाला, तिखट थोडं हवं म्हणून नावाला मी घालणार, जास्त नाही घालणार. आणि आता ह्या बॅटरमध्ये जेवढं लागेल तेवढं मीठ, कारण आपण त्या केळ्यांना सुद्धा लावलेलं आहे त्यामुळे त्याला थोडं कमीच घालायचं आहे. आणि थोडं मी ही कढीपत्त्याची 2-4 पानं आहेत ती जरा बारीक कापून घेणार आहे. त्याच्याने चव छान लागते, जरा दाताखाली येतात ते छान वाटतं ते खायला. आणि ही कोथिंबीर मी सुकवून ठेवलेली आहे, जेव्हा नसेल त्यावेळेला उपयोग करायला मिळते त्याची. ते मी इथे थोडं बारीक, वास छान येतो कोथिंबीरीचा त्या सुकलेल्या. जेव्हा घरात कधी कोथिंबीर नसेल तेव्हा ही कोथिंबीर वापरायला मिळते. मग छान कडकडीत उन्हात सुकवून घ्यायची, किंवा फॅनखाली सुद्धा सुकते ती छान. हे आपलं सर्व झालं साहित्यात. आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे. मीठ, मसाला, आलं लसूण सर्व हे जाड वाटतंय बॅटर आपल्याला. थोडं मी त्यामध्ये पाणी घालणार आहे. मगाशी मी तांदळाचं पीठ सांगायला विसरले, ते आपण इथे 1 चमचा घालणार आहोत. आपलं बॅटर आपल्याला फक्त मिक्स करून असं छान घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे जरा खुसखुशीत होणार. हे असं केल्यामुळे ते छान हलकं होणार. सोडा घातल्यामुळे त्या पदार्थामध्ये तेल जास्त खेचलं आणि तेलकट लागतं, मग ते घशालाही त्रास होतो त्याचा तेलाचा. त्या
जास्त तेल बरं नाही, त्यामुळे मी यात सोडा नाही घालणार आहे. आपण हे चांगलं फेटून घेणार आहोत. जे हलकं झालं की मग भजी पण आपली छान फुगतील सुद्धा आणि खुसखुशीत पण होतील. चांगलं 5 मिनिटं आपण हे फेटून घेणार आहोत चांगलं. आता मी गॅस चालू करते आणि त्यावर आता हे तेल तापत ठेवलं आहे कढईमध्ये आणि आता आपण करायला घेऊया. आणि आता आपले 10 मिनिटं झालीत. आपण या सर्व यांना मीठ मसाला लावून त्यात आपलं तयार आहे सर्व. आपलं तेल चांगलं तापलं आहे आणि ते आता मस्त वर येतं आहे. टाकून थोडंसं बॅटर बघितलं यामध्ये, तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. त्यात आपण करायला घेऊया. ह्या पिठामध्ये घोळवून हे असं घालायचं आहे आपल्याला. ते ही भजी चवीला खूपच छान लागतात. जर कोण लहान मुलं जर भाजी वगैरे खात नसतील ते हा असं करून द्यायला बरं आहे. सोडून झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे, कारण ती केळी शिजायलाही हवी आहे त्यातून. तेल आपलं तापलेलं आहे. आता वरून कलर येईल आणि आतमध्ये कच्ची राहतील. पातळ कापल्यामुळे ते आतमध्ये छान शिजली जातात. आपण जास्त जाड नाही कापायची, तेच आपल्याला शिजायलाही हवी. ती केळी एका उभेवर शिजते तशी. मी यात सोडा घातला नाही आहे, कारण का सोड्यामुळे ना खूपच तेल तेल होतं नुसतं आणि खाताना ते बरं नाही वाटत. जास्त खाल्लीही जात नाही तेलामुळे. ही अशी सुद्धा खूप छान लागतात. सोडाच घालायला हवा असं काय नाही आहे आणि राहतात पण छान ती अशी कुरकुरीत. तर चांगली शेकायची ती जरा. त्या बॅटरमध्ये आलं लसूण घातल्यामुळे त्या बॅटरलाही चव छान येते वरच्या. शिवाय आतमध्येही केळ्यांना आपण मसाला आणि आलं लसूण लावल्यामुळे आतलाही पदार्थ तो छान वाटतो खाताना. केळी आतली छान वाटतात ती खाताना. छान फुगलीत तरी पण. एका केळ्याची सुद्धा खूप भजी होतात ह्याची. केळी जर मोठी असतील ना तर त्याच्या चकते छान मोठ्या लांबट पडतात अशा. लहान असतील तर मग त्या लहान होतात. आता आपली झाली आहे. आपण आता या झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि तेल निथळून टाकूया त्याचं. बघा आपली भजी तयार झाली. आता आता मी दुसरे टाकते परत दुसऱ्यांदा. तेल छान तापलं असेल ना तर व्यवस्थित होतात ते एकदम. छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आपल्याला. ही सर्व तेल एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे. घालताना थोडा गॅस बारीक करायचा. घालून झाल्यानंतर पुन्हा थोडे मीडियम गॅसवर जरा चांगले होऊ द्यायचे त्यांना. नंतर थोडा मोठा केला तरी चालेल. आपली तर छान झाली ती भजी तयार. आता मी हे लांबट काप केले ते घालते. लांबट सुद्धा भजी छान होतात त्याची. पण लहान भजी बटाट्यासारखी बघायला छान वाटते. लहान लांबट सुद्धा अशी करू शकतो आपण. ती सुद्धा चवीला छान लागतात तशीच. घालून झाल्यानंतर गॅस मोठा करा. घालताना थोडा गॅस कमी करायचा. वाफ येते हातावर, नाही तर ती. घालून झाला की थोडा गॅस मोठा करायचा. लगेच ढवळायचं नाही, थोड्या वेळाने ढवळायचं ते. चांगलं घालून एका साईडने चांगलं शेकायला हवं ते. या केळ्यांची भाजीसुद्धा खूप छान होते. चवीला खूपच छान लागते ही भाजीसुद्धा केळ्यांची. लहान मुलं जर केळ्यांची भाजी खात नसतील किंवा काही लोकांना आवडत नाहीत ती, त्या लोकांसाठी अशी भजी केली तर ती खूप आवडीने खातात. लागतात पण खूप छान. थोडा गॅस मी मीडियम करते, जरा शेकू दे चांगले आणि खरपूस व्हायला हवे चांगले, तर ते कुरकुरीत लागतात मस्त. आपली केळी पण चांगली शेकायला हवी, ती शिजायला हवी. छान कलर आला आता आपल्या या भज्यांना. थोडा मीडियम गॅसवर ठेवली का ती आतून चांगली शेकलीही जातात, कच्ची लागणार नाहीत. ही लांबट भजी पण छान दिसतात ना. ते आता आपली झाली आहे चांगली खरपूस. आता मी ही काढते. मी यात जरा पण सोडा टाकला नाही आहे. सोड्यामुळे तेल सर्व हातालाही लागतं आणि त्या पदार्थामध्ये सुद्धा तेल सर्व भरपूर प्रमाणामध्ये खेचलं जातं ते. त्यामुळे मी सोडा जास्त तो वापरतच नाही भज्यांना. तुम्ही नक्की करून बघा. ही बिना सोड्याची भजी पण छान होतात.
न सोडा घातलेली भजी खूपच छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा. माझे लेटेस्ट अपडेट हवे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. ही तुम्ही केळ्याची भजी तुम्ही केचप बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा चहा सोबत सुद्धा अशी सुद्धा खायला खूप छान लागतात. आणि चव एवढी छान लागते त्यांची, आणि त्यांना आलं लसूण आणि मीठ मसाला लावलेला असल्यामुळे वेगळाच चव त्याची वेगळीच लागते.